एक महत्त्वाची बातमी कोल्हापुरात डॉक्टरांनी मृत घोषित केलेला एक रुग्ण चक्क चालत घरी परतलाय। हृदयविकाराचा झटका आल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं। मात्र रुग्णालयातून वृद्ध रुग्णाला घरी आणताना शरीराची हालचाल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं। तर रुग्णालयातनं पांडुरंग उल्पे यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि शरीराची हालचाल झाल्यामुळे या रुग्णाला पुन्हा रुग्णालयात नेलं। तर आज हा रुग्ण पांडुरंग उल्पे हे घरी चालत परतल्याचं पाहायला मिळतंय। रोज सकाळचं दंपरचं फिरणे, फिरून आलो, बसलो, चहा प्यालो, जरा घाम सुटल्यामुळं जरा बाहेर जाऊन बसलो। बसल्यानंतर जास्तच म्हणजे गरगरा लागलं, जास्त उष्मा वाढल्यागत व्हायला लागला। मग बाथरूममध्ये गेलो आणि जरा उलटी केली। उलटी केल्यावर जरा पातळ पाणी पडलं, एवढंच झालं। तिथनं मग बाहेर आलो, बसलो, ते तिथंच बसलो। तेव्हा काही कुठं नेलं, कसं नेलं, का नेलं, कुणी नेलं हे काहीच कळालं नाही मला। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल, हा चमत्कार नेमका घडला कसा, की ही डॉक्टरांची चूक होती? काय अधिकची माहिती आहे? देवतारी त्याला कोण मारे याचाच प्रत्यय या निमित्तानं उल्पे कुटुंबियांना आल्याचं म्हणावं लागेल। कारण उल्पे मळ्यात राहणारे पांडुरंग उल्पे यांना 15 दिवसापूर्वी हृदयविकाराचा झटका आला। खरं तर वारकरी संप्रदायातील आहेत। हरिनामाचा जप करत असतानाच खरं तर हा झटका तो आलेला होता आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं। मात्र रुग्णालयात नेल्यानंतर अनेक उपचार देखील शर्तीचे करण्यात आले आणि त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत देखील घोषित केलं। मात्र त्यांना घरी आणत असताना त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत होत्या आणि रुग्णवाहिकेमध्ये त्यांची हालचाल झाल्याचं त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार सुरू झाले आणि त्यानंतर आता आपण बघतोय पांडुरंग उल्पे जे आहेत ते घरी आहेत। त्यांचं स्वागत देखील घरी झालेलं आहे। सध्या त्यांची अजूनही परिस्थिती थोडी नाजूक असली तरी एक प्रकारे त्यांना जीवदानच मिळालं आहे असं म्हणावे लागेल। त्यांची पत्नी या ठिकाणी आहे, त्यांचा नातू देखील या ठिकाणी आहे। सध्या पांडुरंग उल्पे आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं त्या दिवशी घडलं होतं, कशी चक्कर आली? नेमकं म्हणजे माझं नियमाचं कार्यक्रम दिवसादिवस चालू होतं। सकाळी जायचं, काम करून यायचं 12 वाजेपर्यंत, तिथनं पुढे जेवायचं, झोपायचं, 3 तास विश्रांती घ्यायची। तिथनं पुढे 5 वाजले की फिरायला जायचं। फिरून आलं की जरा मग इथं बिराडा येते, चहा पाणी होते 6पर्यंत। मग जरासं पाईप बीप इकडे तिकडे। त्या दिवशी चक्कर आली? त्या दिवशी म्हणजे 4:30 चहा प्यालो, त्यानंतर घाम आला, चक्कर आली नव्हती, घाम आला नुसता। घाम आल्यानंतर घाम का आला म्हणून मी बाहेर वाऱ्याला बसलो। आता उपचार करून घरी आलाय, स्वागत झालं तुमचं, फुलं पायगड्या घातल्या होत्या? ठीक आहे, सगळ्यांच्या कृपेने झालं, नातवांच्या कृपेने झालं, शेजापाजांच्या कृपेने झालं, पांडुरंगाच्या कृपेने झालं। आपल्यासोबत उल्पे यांच्या पत्नी देखील आहेत। काय ॲम्ब्युलन्समध्ये असताना काय नेमकं झालं? घरी आणताना तेच की हे असं खड्ड्यातनं असं गाडी जरा आदळल्याबरोबर असं करंगळी हल्ली। मग ते आमच्या भाचीच्या पोराने पोरगीने बघितल्यानंतर मग आजा करंगळी हलाल्यात म्हणल्यावर ते दवाखान्यातलं ते काय असतंय ते लावून बघितल्याबरोबर जरा ठोकं द्यायला म्हणून परत आणि दवाखान्यात नेलं। त्या दिवशी मग दवाखान्यात परत नेलं आणि ठेवलं। मग ठेवल्यानंतर तिकडं पुढं नेल्यानंतर तिने काय मग सप्लायचं म्हणून सांगितलं। सप्लाय म्हटल्यावर मग घरला आलं, नातेवाईक सगळी गोळा केलीत, सगळ्यांनी हे करून आपलं घरला आणायचं हे केलं। पण येताना ॲम्ब्युलन्समध्ये आमच्या नाही, माझ्या नाही आलं, ह्या नातवाच्या मुलगीच्या जावायच्या लक्षात आलं की असं आणि असं ते धक्क्यामुळे मला आक्रोश करून घेताना मला काय दवाखान्यात ठेवून घेतले नाही, मला घरला पुतण्या घेऊन आला आमचा। मग तिथनं पुढे ते नातवाला माहीत आहे। नातू देखील आपल्यासोबत आहे। काय नेमकं घडलं त्या दिवशी? ॲम्ब्युलन्समधनं आणताना काय झालं, कसं लक्षात आलं? आम्ही पुढील प्रक्रियेसाठी घरी येत होतो, त्यावेळेला चौगले गलीच्या आसपास पिडवेकरवरून त्यांना एक धक्का बसला। त्यांच्या बॉड्या दळ्यासारखी झाली। त्यानंतर त्यांना जरा शरीराची मुवमेंट चालू झाल्यासारखी झाली आणि त्यांची बोट वगैरे हलायला लागल्यावर आम्ही बघितलं, एकमेकांना कल्पना दिली की त्यांचं जरा बोट वगैरे हल्ल्यासारखी वाटायला लागली। लगेचच गाडीला ब्रेक लावून आम्ही साईडला घेऊन बघितलं। लगेचच मग जवळच्या एका दवाखान्यात गेलो।
बघितलं तिथे डॉक्टरांनी वगैरे ECG काढून बघितलं तर त्यांची थोडी थोडी हृदय पुन्हा चालू झाल्यासारखं झालं. स्पीड ब्रेकरमधून आम्हाला एक जीवदान मिळाले असे म्हणल्यानंतरच चालेल आणि लगेचच आम्ही पुढील उपचारासाठी DY पाटील हॉस्पिटलला गाडी वळवली आणि पुढील उपचार करून आम्ही आज आमच्या आजोबांना आमच्या आजीच्या स्वाधीने सुखरूप स्वाधीने केलेला आहे.